हा बघा, हा पाटी पाणी भरतोय आणि कारण की तिथे आहे ना ऊसाच्या शेतीत ना काय बोलला होतास तू? लाईटच्या तारा गेल्यात, त्यामुळे करंट लागू शकतो. म्हणून तो हाताने गाडीतून विहिरीचं पाणी आणतोय आणि झाडांना घालतोय. आणि त्यांनी कंप्लेंट पण केली आहे MSCB ह्याच्यात, पण ती लोक अजून लाईटचं काम करायला आले नाही आहेत. आणि आत्ता मला पण माहिती नाही आहे की इथे कुठची झाडं उगवली आहेत ह्यानी, तर चला त्यालाच विचारूया. कुठची झाडं आहे गेली आहेत? वनश्री, हे वनश्रीची झाडं आहेत. वनश्री आहे, त्याचबरोबर संपूर्ण आहे. अच्छा. नागचंद्र आहे, सिंगापुरा आहे, सिंगापुरा वाडा आहे. टोटल 5 जाती आहेत माझ्याकडे फणसाच्या. अच्छा. तर आता आम्ही दुसऱ्या झाडाला पाणी घालायला जातोय. बघूया किती पाणी घालायचं. बाकीची शेती दाखव कशी आहे बघ. ही बघा, हे कुठलं झाड आहे? सगळे फणसाचेच आहे ते. हे अच्छा, वनश्रीचं आहे. तिकडे पाठीमागे संपूर्ण आहे. हे फणसाचं झाड आहे. वनश्री जातीचं. हे बघा, पाणी घालायचं. आता तिथे पण पाणी टाकून झालंय. आता तो इथे येईल आणि ह्या झाडाला पण पाणी घालेल. हे बघा, हे अजून एवढंसच छोटंसंच आहे. हे बघा, ह्याला भरपूर फणसाची झाडं खाऊन टाकली होती. काय गवारेड्यांनी त्याची फणसाची झाडं खाऊन टाकलेली आणि गवारेड्याने त्याची फणसाची झाडं खाऊन टाकली होती. म्हणून हे पूर्ण शेतीचं काम त्यांनी एकट्याने केलंय. तर एवढं इम्पॉसिबल आहे करायचं काम. म्हणजे पूर्ण सगळं एकटं एक माणूस नाही करू शकत. 2-3 जण तर लागतातच. पण त्यांनी करून दाखवलं आणि एवढी सगळी झाडं त्यांनी उगवली आहेत. तर तुम्हाला स्वरूप दादाची व्हिडिओ आवडतात तर आम्हाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात का. जर आवडत असतील तर आम्ही नेक्स्ट ब्लॉग पण टाकणार आहेत. तिथे जाऊन नक्की बघा आणि असंच आम्हाला खूप 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 प्रेम देत राहा. थँक्यू.